बनते महेंद्र बोधी, नांदेड़ महाराष्ट्र से। महाबोधि विहार मुक्ति आंदोलन में शुरू से रहे हैं और अभी अपने घूम घाम करके महाराष्ट्र से लौटे हैं। तो आपसे जान रहे हैं कि आप क्या विचार रखते हैं, बोलिए। मैं बनते महेंद्र बोधी नांदेड। तर आता मी दिल्लीला आपलं जो आंदोलन चाललेलं आहे विद्यार्थ्याचं, तिकडून मी आता वर्षावासाठी महिन्यासाठी बौद्ध घ्यायला आलेलो आहे। तर महाथेरो बनते प्रज्ञाशील हे मला पटण्यामध्ये आपल्या बौद्ध विहारामध्ये भेटले। तर आपलं जे आंदोलन होतं ते आपलं 1 वर्ष झालं आता चालू आहे आपलं आंदोलन महाबोधी महाविहारचं। तर ह्या महाबोधी महाविहारसाठी जे आपला सर्वात जादा विश्वास होता गवई आपले जे सुप्रीम कोर्टाचे जे वकील जज होते आपले गवई साहेब, तर त्यांच्यावरती फार विश्वास होता आपला। खरं त्यांनी सुद्धा आपल्याला धोका दिला। तरी आपल्याला आता सर्व भिक्षू संघाने ऑल इंडिया भिक्खू हे आपल्या पूर्ण इंडियामधले भिक्खू संघ आपल्याला एकत्र होऊन आपल्याला जसं आता आंदोलन दिल्लीला जसं आपलं ह्याचं चालू आहे विद्यार्थ्याचं, तसंच आपले औरंगाबादचे दिपके हे बी आपल्या समाजामधूनच आलेले आहेत। तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपले बनतेजी लोक बी गेलते, मीही गेलतो। तसं आपल्या सर्वात मोठं आपलं महाबोधी महाविहार आहे हे आपल्याला बाबासाहेबांनी एक आपल्याला जीवन जगण्याची कला दिलेली आहे आणि ही आपल्या स्वाभिमानासाठी आपल्याला महाबोधी महाविहार बुद्ध धम्म दिला आहे, म्हणजे आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी। जसा भगवान बुद्धाचा मार्ग विज्ञानवादी आहे, जसं शिक्षण ही विज्ञान मार्ग आहे आणि ही शिक्षण नष्ट करण्यासाठी हे आपलं षडयंत्र चालू आहे BJPचं आणि RSSचं। तर आपल्याला विज्ञान मार्ग वाचवला पाहिजे आणि महाबोधी महाविहार तर आपल्याला पहिलं वाचवलं पाहिजे। तर आपल्याला भिक्खू संघाने सर्व एकत्र आलं पाहिजे। आता आपले 5 तारखेला दिल्लीमध्ये जे महाबोधी महाविहार आहे याच्यासाठी आंदोलन आहे, तरी 10 तारखेला तरी त्या आंदोलनासाठी जेवढे आपल्या महाराष्ट्रामधून भिक्षू लोक जेवढे येतील तेवढं फार चांगलं आहे। भिक्षू संघट जेवढे उपासक उपासिका येतील तेवढं आपल्याला आंदोलन तीव्र करायचं आहे। तरी ह्या सर्वाला आपल्याला एक मेसेज देण्यासारखं आहे। तरी सर्वांनी आपलं दिल्लीला 10 तारखेला सर्वांनी यावे हे माझी सर्वाला हृदयाची विनंती आहे। एवढं बोलून मी माझे वाणीला विराम देतो। तरी पुढच्या महिन्यामध्ये जुलै 22 तारखेला पटण्यामध्ये बी आंदोलन चालू आहे आपलं 5 दिवस। तर आमरण उपोषणचे चालू आहे आपलं महाबोधी महाविहारसाठी। तर तिथं सर्व भिक्षूंनी जादा यावे असे मी सर्वाला आवाहन करतो। जसं आहे तरी पटण्यामध्ये जे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत आता ते नाव काय त्याचं काय, सम्राट चौधरी यांच्या जसं मोदीच्या घरासमोर जसं काल आंदोलन केलं राहुल गांधीने त्याच्यासाठी, तर विद्यार्थ्यावरती लाठीमार झाला त्याच्याबद्दल। तर आपल्याला सुद्धा आता इथं मुख्यमंत्री चौधरी याच्या घरासमोर आमरण उपोषण करायचं आहे। तर तिथं लाठी खाऊ आपण नाही तर गोळी खाऊ, कर आपल्याला आपलं बुद्ध विहार वाचवायचं आहे। सर्वात पुढं होतील तर भिक्षू लोक सर्वात पुढं होतील आणि भिक्षूवरती तर अन्याय झाला, लाठीचार्ज झाला, गोळीमार झाला। जसं भगवंतानं जसं रोहिणी नदीसाठी त्याग केला तसं आम्ही सुद्धा त्याग करून मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आमरण उपोषण करणार आहे। तरी सर्वांनी भिक्षूंनी 5 दिवस 22 तारखेला तरी सर्व भिक्षू लोकांनी महाराष्ट्रातून जेवढे येतील तेवढे प्रयत्न करावे पटण्यामध्ये।